आमच्या माणूस आमच्यापासून दुरावलेत, प्रेम राहिलं नाही आता पहिल्यासारखं. खास त्यांना भेटायला आलो आम्ही. हा तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजचं वातावरण एकदम मस्त आहे, थंड हवा, शांत सकाळ. आज नाईट ड्युटी करून डायरेक्ट ऑफिसला गेलो आणि ऑफिसला गेल्यावर आपल्या शशीभाऊचा एक विषय असा झाला, पंचिंग मशीन त्याला ओळखायलाच तयार नव्हती आणि मग कशी तरी भाऊची ओळख पटली आणि मी थेट बाबांकडे गेलो. तर बाबा नेहमी सारखे आंघोळ करून तयारच होते. मग मी पटकन आंघोळ केली, छानपैकी नाश्ता केला आणि थोडासा बाजार टिपून घेतला. त्यानंतर बाबांना घेऊन थेट निघालो SMBT कडे आपल्या बाळूभाऊच्या पंचजन्य गुळाच्या चहाला भेट द्यायला. मग आम्ही तिथून साखर फाट्यावर गेलो पंचाळ्याच्या इथे विळा शेवटायला, तिथून थेट सलून मध्ये शेविंग करायला. मग काय शेविंग करून एकदम फ्रेश लुक आला. त्यानंतर मेडिकल मध्ये जाऊन गरजेच्या टॅबलेट घेतल्या आणि त्यानंतर रोहित दादाच्या कानिपना ट्रेडिंग कंपनीला भेट द्यायला गेलो. मग दूध घेतलं, पेट्रोल टाकलं आणि मग थेट घराकडे निघालो. पण येताना एक खास दृश्य दिसलं. आपल्या सुरेश मामाच्या विहिरीचं काम जोरात चालू होतं. ते बघून खरंच मन आनंदून गेलं आणि मग घरी येऊन बाजाराचं सगळं सामान व्यवस्थित ठेवलं आणि थेट आपल्या टोलवरच्या पोरांकडे गेलो. थोड्या गप्पा गोष्टी केल्या आणि निघणारच होतो. तर तेवढ्यात रोशन जान, अतुल जान यांनी जेवणाचा आग्रह केला. मग काय छानपैकी त्यांच्या सोबत जेवणाचा आनंद घेतला आणि आपल्या घरी जायला निघालो. त्याच घरी जात असतानाच अडसरी गावचे वरिष्ठ नागरिक गायनाचार्य नामदेव बाबा भेटले. मग त्यांना सोबत घेऊन गप्पा मारत आनंदात घरी गेलो.